हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आपण एक छानपैकी भाजीचा प्रकार बघणार आहोत, ज्याला आपण झुणका असं म्हणतो. कांद्याचा झुणका आपण नेहमीच खातो, पण आपण बघणार आहोत कोबीच्या भाजीचा झुणका. हो, कोबीच्या भाजीचा झुणका. सहसा कोबीची भाजी लोकांना तशीच खायला आवडत नाही, पण मी एक्सेप्शन आहे, कारण मला कोबीची भाजी प्रचंड आवडते. म्हणजे वरण भात असेल आणि त्याच्यावर तुपाची धार असेल आणि सोबत चवीला कोबीची भाजी, आहा! मस्तच कॉम्बिनेशन आहे. पण ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी ही खास रेसिपी मी आज दाखवते आहे. अत्यंत छान लागते ही भाजी. याने ना तोंडाची गेलेली चवही सुधारते. इतकी छान आहे ही भाजी. चला तर मग सुरुवात करूया. सो इथे मी काय केलंय, कोबी छानपैकी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, खूप बारीक चिरून घेतली आहे. त्यासाठी बारीक चिरून घ्यायची की ती लवकर शिजते, वेळ फार कमी घेते आणि झुणका खूप टेस्टी लागतो. जर जाड जाड ठेवली ना तर त्याला इतकी मजा येत नाही. सो ती काळजी घ्याले. छानपैकी चिरून झाल्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करतोय. आता झुणका म्हटल्यावर थोडंसं तेलही जास्त असतं, म्हणजे हेल्थ कॉन्शियस असतील त्यांनी कमी करावं. पण कधीतरी खात असाल तर नक्कीच तुम्ही तेल भरपूर घाला, खूप छान लागतो झुणका. सो तेलात मी मोहरी जिरे घातलं, ते छान तडतडू दिलं. त्याच्यानंतर मी कांदा घातला आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसणाची आणि जिरं घालून पेस्ट केलेली आहे ती घातली. ते छान परतल्यानंतर मग मी याच्यामध्ये सगळे स्पायसेस, आता याच्यात कोणत्याही प्रकारचा मी मसाला घालत नाही. फक्त लाल तिखट आणि हळद आणि हिंग घालते. ॲज युजुअल मी तुम्हाला नेहमीच सांगते की हिंग हे कधीही कांद्यासोबत किंवा मोहरी जिऱ्यासोबत घालायचे नाही. त्याच्यामुळे ते जळून जातं आणि त्याचे सगळे पोषण तत्व आहेत ना, ते सगळे नाहीसे होऊन जातात. सो हिंग हे कधीही तुम्ही तिखट आणि हळद घाला, जेव्हा स्पायसेस तुम्ही ॲड करता ना, तेव्हा ते ॲड करायचे. ते केल्यानंतर मी इथे छान बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. त्यानेही खूप छान चव येते. छान 1-2 मिनटं त्याचे ज्युसेस सगळे त्या तेलात छान विरघळू द्यायचे आणि मग आपण त्याच्यात कोबी ॲड करणार आहोत. तुम्हाला ते दिसताना थोडंसं रेडिश दिसत असेल, कारण थोडंसं माझं रंगाचं तिखट आहे, काश्मीरी लाल मिरचीचं तिखट मी घातलेलं आहे. काय होतं, ते बघूनही तुम्हाला खायची इच्छा झाली पाहिजे ना, म्हणून थोडंसं काश्मीरी लाल मिरचीचं तिखटही याच्यात ॲड करायचं. ओके. सो छान परतल्यानंतर मी इथे मीठ घातलेलं आहे. मीठ हे मी आता फक्त भाजीपुरतं घातलेलं आहे. ज्यावेळेस आपण याच्यात बेसन पेरू ना, त्यावेळेस थोडंसं ॲट दी एंडही आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. छान परतून घ्यायचं आणि किंचितसं पाणी घालायचं. युजुअली मी कोबीच्या भाजीत पाणी घालत नाही. ज्यावेळेस मी नुसतं भाजी करते, मी फक्त त्याला वाफेवर शिजवते. खूप छान लागते ती भाजी. पण आपण इथे आता बेसन पेरणार आहोत, तर त्याला थोडासा ओलावा येण्यासाठी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. यानं काय होईल, कुकिंग टाईमही कमी होईल आपला आणि भाजी पटकन शिजते. सो इथे मी आता छान याच्यावर एक झाकण ठेवून शिजवून घेणार. एक 5-10 मिनिटात आपली भाजी शिजते, कारण आपण तेवढी ती बारीक चिरली आहे. सो आपला गॅसही वाचतो बऱ्या प्रकारे. सो आता इथे छानपैकी भाजी ऑलमोस्ट शिजत आली आहे. तर या स्टेजला आपण काय करणार आहोत, बेसन पेरणार आहोत. आता मला इतकी सवय झाली आहे या भाजीची, सो मला अंदाजेच सगळं समजतं की यात किती बेसन लागेल, अंदाजपंचे की तुम्ही त्याच्यात किती बेसन घालायला हवं. सो मी इथे आता या भाजीपुरतं, म्हणजे एक कोबीचा छोटा गड्डा घेतला होता मी. 3 लोकांसाठी दॅट इज इनफ. तुम्ही आता त्यानुसार तुमची क्वांटिटी कमी जास्त करा. सो 3 लोकांसाठी इथे मी जवळ-जवळ 1 ते सव्वा वाटी बेसन घातलं असेल याच्यात. आणि ते एकदम नाही घालायचं आपल्याला, थोडं-थोडं करून घालायचं. मी पहिले 2-3 वेळा पेरलंय थोडं-थोडंसं आणि मग छान फिरवून घेतलंय. त्यानंतर ना आपल्याला एक अंदाज येतो, की याच्यात आपण अजून किती बेसन ॲड करायला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल, आधी मी फिरवून घेतलेलं आहे. याच्यानंतरही मला वाटलं की थोडीशी गरज आहे, सो मी आणखी घातलं. सो अंदाजे मला एक सव्वा वाटी बेसन लागलं एवढ्या भाजीसाठी. छानपैकी परतून घ्यायचं. आता आपली भाजी तर ऑलमोस्ट शिजलेली आहे, पण आता बेसन हे शिजलं पाहिजे आपलं, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ. सो ते छान फिरवून तुम्हाला एक 5 ते 10 मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे बेसन जे आहे ते खूप छान शिजतं. काहीही रॉकेट सायन्स नाही आहे. अत्यंत सोपी अशी डिश आहे ही आणि अत्यंत सोपी भाजी आहे. पण खूप छान लागते खायला. म्हणजे ज्या लोकांना कोबी आवडत नाही खायला, ॲक्च्युअली कोबी खायला हवी, कारण त्याच्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे आपल्या शरीरासाठी फार उपयोगी असतं. मला माहीत नाही लोकांना का नाही आवडत कोबी खायला, पण मला खूप आवडते. पण या प्रकारे जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केलीत ना, आय एम शुअर तुम्हाला ही नक्की आवडेल. कारण झुणका हा मोस्टली सगळ्यांनाच आवडतो.
सो ही नक्की तुम्ही डिश ट्राय करा, कारण झुणका भाकरी हे ऑलमोस्ट सगळीकडेच फेमस आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांनाच ते खायला आवडतं. खूप छान लागतं. तुम्ही हा झुणका खाताना वरून शेंगदाण्याचे तेल जरी घेतलं तर खूपच म्हणजे चार चांद लागतील. ही भाकरीसोबतही तुम्ही भाजी खाऊ शकता. ही भातासोबतही टेम्प्टिंग लागते. ही तुम्ही वरण भातासोबतही खाऊ शकता, पोळीसोबतही खाऊ शकता. इतकी सुंदर भाजी आहे ना की तुम्हाला ती परत-परत बनवून खावीशी वाटेल. ॲट दी एंड मी याच्यात छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली डिश ते रेडी आहे. ऑलमोस्ट मला असं वाटतं 15 ते 20 मिनिटात ही भाजी तयार होते. तुम्ही डब्यालाही घेऊन जाऊ शकता. तुम्ही गरमागरमही खाऊ शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ती गरम-गरमच खात जात आणि ती खूप छान लागते. आणि एक तुम्हाला मी टिप देणार होते, जी राहून गेली सांगायची खरं तर. कधी थोडंसं बेसन जास्त झालं असेल आणि थोडंसं कोरडा वाटत असेल, तर तुम्ही पाण्याचा फुलवा, फुलवा मीन्स शिपकाही मारू शकता. म्हणजे थोडंसं पाणी शिंपडू शकता आणि परत त्याला झाकण ठेवून छान 2 मिनिटं वाफ काढायची. ती भाजी परत छान होते. तेच जर तुम्ही थंडी करून नंतर गरम करून तुम्हाला खायची असेल, थंडी झाली असेल आणि गरम करून खायची असेल, तर तुम्ही सेम मेथड करू शकता, की थोडासा पाण्याचा फुलवा मारायचा त्याच्यावर आणि वाफ काढल्यानंतर भाजी ही मस्त लागते. सो डू ट्राय धिस रेसिपी ॲट युअर होम आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी. खूप सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. भेटते नवीन रेसिपीसह किंवा गाण्यासह. तोपर्यंत बाय बाय.